फर्स्ट सर्व्हिसिंगला खर्चा कितना करती है? स्क्रू बघा, स्क्रू आतमध्ये तसं ठेवून गेलेला आहे. काय बोलायचं, चार्जेस थोडेसे हायर साईडला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. त्यांचे पण रूल्स आहेत, आपण रूल फॉलो करतो. झालंय. नंबर प्लेटचं काम पण झालं बघा. सही. हा, काय क्लिपॉन्स आहेत यार. अभी बाईक हो चुकी आहे सर्व्हिसिंग. तरी नशीब लवकर पाहिलं नाही तर मला परत रिटर्न यायला लागलं असतं घरून. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण निघालेलो आहे आपल्या सुपर बाईकच्या फर्स्ट सर्व्हिसिंगसाठी. सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग आहे ना, मस्त एन्जॉय करा. आपल्या बाईकला मस्त वॉशिंग करून खाली ठेवलेली आहे. 12:30ची अपॉइंटमेंट आहे आणि आता एक्झॅक्ट 12:30 वाजलेत आणि मी अजूनसुद्धा आहे घरी. अशी आपली असते तयारी सगळी. कारण की मला जसं कळलं की आज सर्व्हिसिंगला जायचं आहे, उठल्या उठल्या मला भाऊनी सरप्राईज दिला की बाईक सर्व्हिसिंगला घेऊन जा. मी पटकन आवरलं, कॅमेरा चार्जिंग लावला, माईक चार्जिंगला लावला, त्यामुळे थोडा वेळ झाला. सो पटकन आवरू आणि निघू. It's a twisted feeling, feelings I can't let go. गणपती बाप्पा मोरया. खूप दिवसानंतर बाईक बाहेर काढली. मोबाईल होल्डर पण लावून ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला लोकेशन शोधायला काय प्रॉब्लेम नाही येणार. चलो, 12:30ची अपॉइंटमेंट आहे आणि आपण 1 वाजता निघालो आहे. कैसा आहे अपना टॅलेंट. 2 दिवस झालं मला आहे ना बाईक खूप राईड करायची इच्छा होती, पण कंटिन्यू पाऊस. मी विचार केला बाईक घेऊन जाऊ मस्त राईड करायला, लगेच ढगाळ वातावरण. आणि मी विचार कॅन्सल केला की लगेच ऊन. काल तर आहे ना असं वाटत होतं क्लायमेट आहे ना माझी मजा घेतोय. मम्मी माझी गंमत बोलते, मी सारखं बाहेर बघतोय खिडकीतून, अरे ऊन पडला. मग रेडी व्हायला जायचो आणि थोड्या वेळी बघायचो, अरे यार परत पाऊस चालू झाला. असं करत करत संध्याकाळ झाली, पाऊस काय पडला नाही आणि मला राईडला काय जाता आलं नाही. आणि आज सकाळी उठलो तर भाऊ बोलला की आज तू काय करतोय. म्हटलं आय एम फ्री, बोलो क्या हुकुम है मेरे आका. जो हुकुम मेरे आका. तो बोलला बाईक सर्व्हिसिंगला घेऊन जायचं आहे. म्हटलं चालेल, ओके. कारण की आपण राईड करायसाठी आणि सुपर बाईक चालवायसाठी एनी टाईम एक्सायटेड असतो. आणि आज क्लायमेट पण छान आहे, ऊन आहे थोडं थोडं, पावसाचं वातावरण तर नाही आहे. असंच राहायला पाहिजे, मजा येईल अजून. आणि त्याचबरोबर आता कळेल की स्ट्रीट RRR फर्स्ट सर्व्हिसिंगला खर्चा कितना करती है. 1 hour later. पाषाणला पोचलोय, निघालो आणि पाऊस सुरू झाला. मग मी थांबलो, कपडे घालणार तर लगेच पाऊस गेला आणि कॅमेरा बॅगेत ठेवला. आणि येताना एवढी ट्रॅफिक लागली ना, खूप वेळ ट्रॅफिकमध्येच गेला. त्या चौकातून मारायचं आपल्याला लेफ्ट आणि समोरच सर्व्हिस सेंटर आहे. आणि सर्व्हिस सेंटरच्या पुढे रस्ता खूपच खराब आहे. फोटोग्राफी आणि नो व्हिडिओग्राफी. ओके, बाईक चेकिंग करतायत आणि बाईकचं जॉब कार्ड बनतोय त्या बाजूला. तो समोर ग्लास आहे, तर ग्लासमधून आपण बघू शकतो की आपली बाईक सर्व्हिसिंग होताना काय काय काम केलं जाते बाईकमध्ये तेही आपल्याला बघायला भेटतं. आणि आवाज आहे ना माझा थोडासा घुमतो इथे, कारण की पूर्ण पॅक असल्यामुळे. सो बाईक गेली आपली, रॅम्पवरती पण चढलेली आहे. मी शूट घेतलं, लांबूनच घेतलं, पण शूट अजिबात अलाउड नाही आहे. सो काय यार, शूट ॲक्च्युली पाहिजे होतं जेणेकरून कसं की जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे ना आपण तो पूर्ण शेअर करू शकतो. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. त्यांचे पण रूल्स आहेत, आपण रूल फॉलो करतो. झाल्यानंतर आपण पूर्ण तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देतो. तोपर्यंत मी माझी कॉफी एन्जॉय करतो. चिअर्स. चलो आपण निघू. बरं गणेश सर, येऊ का. धन्यवाद, थँक्यू सो मच. नक्की 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 करतो. चलो
ब्रदर मिळते. आपली बाईक पण फर्स्ट सर्व्हिसिंग झालेली आहे. बिल किती आलेलं आहे ते तुम्हाला मी घरी जाऊन सांगतो. आणि येस, मस्त बाईक वॉशिंगसुद्धा झालेली आहे. आणि त्यासोबत आलेला आहे भाऊचा कॉल. अभी बाईक हो चुकी आहे सर्व्हिसिंग. क्या बात आहे. चकाचक दिसते वॉशिंग केल्यामुळं. फक्त आता हे नको यायला, पाऊस नको यायला. आपल्याला अजून एक काम करायचं आहे. बाईकची आपण नंबर प्लेट चेंज केलेली आहे. आपण बाईकसाठी नंबर प्लेटचं ब्रॅकेट मागवलेला. इथे जो होतं ते काढून टाकलं, ते बॅगेत घेतलं आहे मी. आता नवीन ब्रॅकेट लावलेलं आहे, ते तुम्हाला आता दाखवतो. आता आपल्याला इथून जायचं आहे शोरूमला, कारण की इकडे रिबेट नव्हतं. त्यामुळे आता आपण शोरूमला जाऊ आणि बाईकची नंबर प्लेट लावू. आता 5:51 झालेलं आहे, म्हणजे आपला भरपूर टाईम गेला. आणि साईडला गर्दी बघा. ऑफिस सुटायचा टाईम झाला आहे ना, तर गर्दी आहे. खूप गर्दी आहे. शोरूमवर पोचलो आहे. कोणीतरी मस्त व्हर्च्यूज घेतली ब्लॅक कलरमध्ये. सही. काय म्हणता, कसे आहात? हे बाईक सर्व्हिसिंग झाली. त्याला फक्त फ्रंटला रिबीट मारून पाहिजे मला. हां, ब्रॅकेट खालचं लावलं आहे ना. कसे आहात? सगळं लावलं आहे. स्ट्रीट ट्रिपल RX. सही. हा, काय क्लिपॉन्स आहेत यार, कमाल. राईड करायला काय मजा येईल. हा कलर कॉम्बिनेशन आहे ना, कमाल आहे. ओलेन्सचे सस्पेन्शन, रेड रिम. वा वा वा. स्क्रू बघा, स्क्रू आतमध्ये तसं ठेवून गेलेला आहे. काय बोलायचं. हे बघा. परत आपण सर्व्हिस सेंटरला निघालेलो आहे. डबल काम झालं माहिती का. तरी नशीब लवकर पाहिलं नाही तर मला परत रिटर्न यायला लागलं असतं घरून. ट्रॅफिक भयंकर आहे यार, भयंकर. मी साईडनीच चाललो आहे, राईट लेनमधून. आणि लेफ्ट साईडचा रस्ता तर अख्खा पॅक आहे. झालं आहे, नंबर प्लेटचं काम पण झालं बघा. नंबर प्लेट लागली आहे. तर आधी आपण नंबर प्लेट इथे होती, इथे एक माऊंट आलेला आहे छोटा, तो माऊंट काढून टाकलेला आहे. आणि इथे नंबर प्लेट लावलेली आहे. आणि अजून एक गोष्ट, जर इथे नंबर प्लेट लावतो ना आपण, त्याच्यासोबत एक प्लॅस्टिकची फ्रेम येते, ती काढावी लागते. त्यांनी काय होतं, टर्न मारताना हा नंबर प्लेट इथे टच होतो. मग ती मी फ्रेम काढून टाकली आहे. सो आत्ता लुक मस्त वाटतं बाईकचा. आणि मग अशी काय झालेलं, हे इथलं काढलं ना ब्रॅकेट, त्या टायमाला त्यांच्याकडून एक नट इथेच राहिलं ह्याच्यामध्ये फिक्स, त्याच्या आतमध्ये राहिलेला. मग तो परत मी शोरूमला गेलो होतो, तिथून परत रिटर्न सर्व्हिस सेंटरला आलो. चलो आपण निघू आता आपल्या पुढच्या कामासाठी. सर्व्हिसिंग करून घरी आलेलो आहे आणि ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघताय ती गोष्ट आता तुम्हाला सांगतो. सो स्ट्रीट ट्रिपल Rची फर्स्ट सर्व्हिसिंग झालेली आहे. त्या सर्व्हिसिंगमध्ये काय काय चेंज झालं, त्याचा खर्च किती आला ते तुम्हाला मी सांगतो. माझी बाईक 990 किलोमीटर चाललेली आहे. त्याच्यावरती आपण फर्स्ट सर्व्हिसिंग केली आणि या फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये मेजरली 3 गोष्टी चेंज झालेल्या आहेत. ऑइल गेलेलं आहे 3 लिटर आणि ऑइलची अमाऊंट झालेली आहे 3000 रुपीज. 1000 रुपीज पर लिटर ऑइल आहे. सेकंड म्हणजे वॉशर सीलिंग, त्याची प्राइसिंग आहे 164. आणि थर्ड आहे ऑइल फिल्टर, त्याची प्राइसिंग आहे 1349 रुपीज. हे जे मी तुम्हाला अमाऊंट सांगितली ही GST इन्क्लूड केलेली आहे. त्यानंतर आहे कन्झ्युमेबल, त्याचे आहेत 238 रुपीज. आणि सगळ्यात मेन पेड सर्व्हिस, फर्स्ट सर्व्हिसिंग फ्री नाही आहे. आणि पेड सर्व्हिसचा लेबर चार्ज लागलेला आहे इन्क्लूड GST 4502 रुपीज. सो पेड सर्व्हिसिंगचे चार्जेस थोडेसे हायर साईडला आहे, पण ठीक आहे. बाईक आपण एवढी प्रीमियम वापरतोय. फर्स्ट सर्व्हिसिंगला आपण पेड केलेले आहेत 9254 रुपीज. आणि ट्रायमची एक गोष्ट आहे, बाईकची सर्व्हिसिंग डायरेक्ट आता पुढच्या वर्षी होणार आहे. सो काही प्रॉब्लेम नाही आहे, टेन्शन नाही आहे की आता 1 वर्षभर आपण बाईक चालवायला एकदम रिलॅक्स. बाईकमध्ये काय काय ॲक्सेसरीज लावलेले आहेत त्याचा मी एक स्पेसिफिक ब्लॉग बनवणार आहे, तो पण लवकरच येईल. आता थोडा पाऊस कमी होऊ द्या, जेणेकरून आपल्याला बाईक राईड करता येईल, मस्त तिचे शूट घेता येईल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवता येतील. आय होप की हा ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल. तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि असेच ब्लॉग माझ्यासोबत एन्जॉय करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.